आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेतच आहे। तर तुमच्या इच्छेनुसार आज मी या म्युझियमला आलेली आहे। त्या म्युझियमचं नाव आहे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम। तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, तर यांची जी भवानी तलवार आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर ज्या व्हिडिओची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, बऱ्याच कमेंट येत होत्या की छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार तिथे आहे, ती आम्हाला दाखवा। तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या इतिहासातील भरपूर अशा गोष्टी या म्युझियममध्ये आहे। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे म्युझियमचं नाव आहे। तर चला तर त्या म्युझियममध्ये जाऊया आणि सर्व गोष्टी जवळून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मित्रांनो, तर चला मित्रांनो, ही तलवार तुम्हाला सर्वत्र शेअर करायची आहे। सर्व महाराष्ट्राला याचं दर्शन झालंच पाहिजे। तर चला मित्रांनो, ती तलवार बघण्यासाठी आपण आज जाऊया। चला मित्रांनो, म्युझियम खूप मोठं आहे। दुसरी कुठलीच वस्तू न बघता आम्ही राजाच्या वस्तूंकडे वळालो। एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, अशा या माझ्या महान राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रस्य शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी। मित्रांनो, खूप मोठी इच्छा पूर्ण झालेली आहे। खरंच खेद वाटत होता की इंग्लंडमध्ये आहोत तरी सुद्धा अजून आपण भवानी तलवार पाहिलेली नाहीये। आणि आज मोठ्या गर्वाने मी सांगते की मी आज भवानी तलवारेसमोर उभी आहे। पण मित्रांनो, ही जी रत्नजडित हिरेजडित तलवार तुम्हाला इथे दिसते, तर तिची माहिती इथे खाली दिलेली आहे। तर आपली महाराजांची, छत्रपतींची जी तलवार आहे ती 7 नंबरची तलवार आहे। तर मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा ऑन करून दाखवते, तुम्हालाही विश्वास पटेल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 3 तलवारी आहेत। भवानी तलवार ही सध्या सातारा येथे छत्रपतींच्या संग्रहालयामध्ये आहे। तुळजा तलवार ही देखील सिंधुदुर्ग किल्ला येथे आहे आणि जगदंबा तलवार ही लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये आहे। सदर पॅलेस हा नागरिकांसाठी क्वचितच उघडा असतो। ह्या व्हिडिओमध्ये मी जगदंबा तलवार ज्या पॅलेसमध्ये आहे तेथील देखील माहिती सादर करणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल। मित्रांनो, बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील या तलवारीचे व्हिडिओ टाकलेले आहेत। कुणीला भवानी तलवार संबोधते तर कुणी जगदंबा तलवार। तर खरं वास्तव नेमकं आहे तरी काय? येथील म्युझियममधील वेबसाईटवर काय लिहिलेले आहे हे मी तुम्हाला दाखवते। तर आपण व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या म्युझियमच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर येथे मेनूमध्ये कलेक्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सॉर्ट टाईप करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जगभरातील वेगवेगळ्या राजे महाराजे यांच्या तलवारी दिसतील। त्यानंतर एक पान पुढे गेल्यावर तुम्हाला ही हिरे रत्न जडित तलवार दिसेल। तर ह्या तलवारीच्या विषयीची माहिती मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेत सांगते। इंग्रजांना माती चारणारा योद्धा, महाप्रतापी, महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची ही शाही तलवार आहे। मित्रांनो, ही तलवार लंडनच्या संग्रहालयामध्ये आहे। पण ही तलवार लंडनच्या संग्रहालयात कशी पोहोचली याचा इतिहास आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात। तर मित्रांनो, ही घटना आहे महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांच्या मृत्यूनंतरची। दिनांक 21 डिसेंबर 1817 रोजी इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लोप याच्या नेतृत्वाखाली महिदपूर येथे
होळकरांच्या सैन्य तळावर हल्ला करण्यात आला। त्यावेळेला होळकर सैन्याचे नेतृत्व करत होते मल्हारराव तिसरे, वय वर्ष 11, हे महाराजा यशवंतराव होळकर यांचे सुपुत्र आणि त्यांची मोठी बहीण भीमाबाई होळकर या महाराजा यशवंतराव होळकर यांची कन्या होत। एका गद्दारीमुळे ब्रिटिशांना या युद्धात विजय मिळाला असं खुद्द ब्रिटिशांनीच लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो। होळकरांच्या घोडदलाकडून ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात खजिना आणि ही तलवार सुद्धा जप्त केली। नंतर प्रदीर्घ चर्चेनंतर हिस्लोपने असे ठरवले की त्यांचा पॉलिटिकल एजंट असलेला आणि एका काळचा प्रमुख असलेला जॉन माल्कम याच्या ताब्यात तलवार आणि सर्व खजिना देऊन टाकूयात। त्यानंतर 6 जानेवारी 1818 रोजी मनसूरचा एक तह झाला, ज्यामुळे इंदोरला स्वतःचे स्वातंत्र्य गमवावे लागले आणि अप्रत्यक्षरित्या ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली यावे लागले। मग हे तलवार जॉन माल्कमकडून लंडनच्या संग्रहालयात कशी आली प्रश्न पडला ना, तर सांगते। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने ही तलवार सर जॉन माल्कम यांची लहान कन्या मिस कॅथरीन माल्कम यांच्याकडून 150 पाऊंडमध्ये विकत घेतली। आता पाहूया त्या तलवारीचे वैशिष्ट्य। महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांनी त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी वापरलेली सिनेमोनियल तलवार हीच असण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यावर असणारे रत्न जडित हिरे आणि सोन्याने मढवलेली ही तलवार सिनेमोनियल तलवार असल्याचे दर्शवते। सिनेमोनियल तलवार म्हणजे विशेष धार्मिक समारंभासाठी वापरली जाणारी तलवार होय। माल्कमने 1817 मध्ये महिदपूरचे युद्ध जिंकल्यानंतर महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांचे चिरंजीव मल्हारराव तिसरे यांच्याकडून ही तलवार ताब्यात घेतल्याची नोंद आहे। त्यावेळेला मल्हारराव तिसरे यांचे वय फक्त 11 वर्ष होते, त्यामुळे मल्हारराव यांच्या संग्रहात असणारी सिनेमोनियल तलवार ही त्यांचे पिता महाराज यशवंतराव होळकर यांनी त्यांच्या राज्याभिषेक वेळी वापरलेली हीच ती तलवार असण्याची दाट शक्यता आहे। आता या तलवारीवरील कलाकुसर पाहूया मित्रांनो। याविषयी ब्रिटिश असे नोंदवतात की ही होळकर राजघराण्याची महाराजा मल्हारराव तिसरे यांची आहे। या तलवारीची म्यान म्हणजेच कवर आणि मोठ्यावर सोन्याचे काम केलेले आहे। त्यावर एकूण 276 हिरे, 378 माणिक आणि 38 पाचू वडवलेले आहेत। यावरून आपण होळकर राजघराण्याच्या वैभवाची कल्पना करू शकता मित्रांनो। अशी ही होळकर राजघराण्याची अस्सल तलवार जी ऐतिहासिक वारसा आहे। मित्रांनो, तलवारीचा खूप मला अभ्यास करावा लागला, कारण ह्याविषयी भरपूर मी व्हिडिओ बघितले, तर त्यामध्ये वेगवेगळी नावं दिसली, म्हणून मला पूर्ण सत्य जाणून घ्यायची इच्छा होती आणि तेच सत्य मी तुमच्यासमोर सादर केले। तर मित्रांनो, सदर वेबसाईटमध्ये आपण आता महाराजांच्या वाघनख्या सर्च करून बघूया काय माहिती मिळते। तर मी इथे महाराजांचं नाव शिवाजी असं टाईप केलं असता मला लगेच इथे वाघनख्या दिसलेल्या आहेत। बघू शकता, महाराजांचं नाव टाकल्या ह्या वाघनख्या मिळाल्या। तर इथे काय माहिती दिलेली आहे थोडक्यात सांगते मित्रांनो। 1789 ते 1858 या कालावधीमध्ये जेम्स ग्रँड डफ हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी ज्यावेळेस भारतात साताऱ्यामध्ये वास्तवास असताना त्यांना या वाघनख्या भेट मिळाल्या। तर या म्युझियमच्या वेबसाईटवर सविस्तररित्या या वाघनख्यांबद्दल माहिती दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की हे वाघनख्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरचा मुघल सेनापती अफजल खान यांचा वध करण्यासाठी वापरल्या आहेत। जी माहिती मला वेबसाईटवर मिळाली तीच माहिती मी तुम्हाला वाघनख्यांबद्दल सांगितली। तर आता आपण महाराजांच्या जगदंबा तलवारीविषयी बोलूया मित्रांनो। तर मित्रांनो, गुगलला मी जगदंबा तलवार म्हणून सर्च केलं तर मला इथे महाराजांच्या बऱ्याचशा तलवारी दिसल्या। बघू शकता, एकदम छान छान तलवारी दिसल्या। त्यानंतर इथे द हिंदू म्हणून मुंबई न्यूज आहे, त्यावर क्लिक केल्यावर शिवाजी सिरोमिनियल स्वॅट जगदंबा मे ट्रॅव्हल टू इंडिया फ्रॉम द UK फॉर अ इयर असं लिहिलेलं आलं। तर हे बघा, इथे जगदंबा तलवार आपल्याला दिसते आहे मित्रांनो। हिरे जडित आपली बघू शकता, इथे मस्त सुंदर अशी जगदंबा तलवार आहे। बघू शकता, हीच ती खरी शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आहे जी लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीची ही तलवार आहे आणि न्यूजमध्ये जी आता मी तुम्हाला दाखवते तीच खरी तलवार आहे मित्रांनो। मी पूर्ण अभ्यास केलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्या पॅलेसच्या वेबसाईटला गेल्यावर इथे कलेक्शनमध्ये जायचं, त्यानंतर एक्सप्लोर द कलेक्शन सेंट जेम्स पॅलेस या वेबसाईटमध्ये आहे मी। तर इथे मी शिवाजी
महाराजांचं नाव टाकून सर्च करते आहे, तर खाली बरेचसे सब्जेक्ट आलेले आहे. तर मी फक्त शिवाजी टाकून सर्च करते मित्रांनो, बघूया आपल्याला काय मिळतं. तर इथे भरपूर वास्तू आपल्याला दिसल्या. हे बघा, आपल्याला इथे 2 तलवारी ज्या जगदंबासारख्या दिसतात, जगदंबा तलवारीसारख्या दिसतात, त्या दिसलेल्या आहेत. तर मी तुम्हाला चेक करून दाखवते. हां, हे बघा, हीच ती जगदंबा तलवार आहे, बघू शकता. अगदी तुम्हाला आता मी न्यूजपेपरला आलेली जी न्यूज होती त्यातला फोटो दाखवला, त्यानंतर वेबसाईटमधला आपण आता हा फोटो बघतोय. तर हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर जवळून दाखवते. हे बघा, अगदी हिरेरत्न जडित ही तलवार शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आहे, बघू शकता. तर खूप सुरेख अशी थोडी स्लाइटली कर्व आहे. तर इथे तिचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तुम्ही वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. तर खाली लिहिलेलं आहे प्रेझेंटेड टू किंग एडवर्ड. तर किंग एडवर्ड जे वेल्सचे राजा आहे, ते भारतात जेव्हा 1875 ते 76च्या दरम्यान आले होते, तेव्हा त्यांना ती शिवाजी 6वे काय छत्रपती नारायणराव राजा कोल्हापूरचे राजा यांच्याकडून प्रेझेंट करण्यात आलेली आहे, असं इथे मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीची इथे माहिती दिलेली आहे. आणि मी तुम्हाला पूर्णरित्या जी ओरिजिनल जगदंबा तलवार आहे ती फोटो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. पण मी त्या पॅलेसला जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जेव्हा मला चान्स मिळेल तेव्हा तुमच्यासाठी आणि मी माझ्या स्वतःसाठी नक्कीच तिथे जाणार आहे. तुम्हा सर्वांना जय शिवराय मित्रांनो. तर आता ह्या तलवारीचे सत्य मी तुमच्या समोर आणलेले आहे. काही का असे ना, आपल्याच भारतीय राजाची तलवार आहे. ऐकून खरंच खूप आनंद झाला मित्रांनो. तर अशा पद्धतीच्या भरपूर वास्तू आहेत ज्या आपल्या भारतीय वास्तू आहेत. तर हे संग्रहालय खूप मोठं आहे आणि हा व्हिडिओसुद्धा खूप मोठा होत आहे. तर मी तुम्हाला पुढे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्या थोडक्यात दाखवते. वाघनख्या पाहून डोळ्याचे तारणे फिटल्यासारखं झालंय. आणि खरंच मला आकर्षण ह्या म्युझियममध्ये तेवढा पोर्शन बघण्यातच होतं, कारण इथे आपल्या महाराजांची वाघनखे आहेत आणि इथे काही आपल्या भारतीय वस्तू आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या महाराजा राणीचे कपडे आहेत. आता हा ड्रेस टिपूस टायगर लिहिलेला आहे इथे. वेगवेगळी ज्वेलरी आहे. त्यानंतर काश्मीरची शॉल बघा तुम्ही, अतिशय पुरातनकालीन आहे, 1830 शतकातील आहे. रणजित सिंग बघा, रणजित सिंग यांचा पोशाख आहे. सिंहासन आहे, बघू शकता. तर हे सोन्याचं सिंहासन आहे, तुम्हाला दिसलंच असेल. वेगळ्या प्रकारचे वाद्य आहेत मित्रांनो, आपले भारतीय वाद्य बघू शकता तुम्ही. आपली नृत्य देवता नटराज. आणि मला विशेष वाटतं की इतक्या वर्षापासून इथं आणणं आणि त्याचं जतन करणं ही देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे. गायीरूपी मूर्ती आहे आणि कुठल्या तरी भागातील देवाचे असणार. लाकडी सोन्याचा चमचा सोरा बघ. तर मित्रांनो, ही फक्त एक झलक आहे ज्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात छोटे छोटे व्हिडिओ घेऊन दाखवलं आहे की पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे. सोन्याचं सिंहासनसुद्धा आहे आणि हे मोठे मोठे पिलर बघा तुम्ही म्युझियममध्ये कसे आणले असतील आणि कुठून आणलेत, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओत बघायला मिळेल. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या आहेत, वास्तू आहेत ज्या विचार करायला भाग पाडतात की ह्या गोष्टी इथे कशा आणल्या असतील. तर खूप मोठा मोठा आता हा दरवाजासुद्धा बघा तुम्ही किती मोठा आहे, प्रचंड मोठा आहे, तो सुद्धा यांनी इथे आणलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट खूप मोठं म्युझियम आहे. एका व्हिडिओत कवर होणार नाही म्हणून याचा पार्ट 2 बघायला विसरू नका मित्रांनो. तर इथे आम्ही आल्यावर, ह्या पोर्शनला आल्यावर आमच्यासोबत एक वाईट इन्सिडेंट घडला, पण चांगल्यासाठीच घडला असंच आम्ही म्हणू. तर तो कोणता तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल. तर मित्रांनो, पुढचा भाग 2 व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट भाग 2 बघायला विसरू नका. त्यामध्ये राजा महाराजांच्या कपड्यांपासून, वस्तूंपासून सर्व ज्वेलरी वगैरे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा भाग 2 बघायला विसरू नका. तर मित्रांनो, आम्ही इथे म्युझियममध्ये आहे आणि इथे एक ख्रिसमस ट्री आहे, अगदी आगळा वेगळा आणि आधुनिक ख्रिसमस ट्री. मुलांसाठी खरंच खूप चांगला आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही. तर मित्रांनो, आम्ही व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या म्युझियमला आलो आहे. तर ह्या म्युझियममध्ये तर इथे बघू शकतो पॉवर प्लांट. तर मित्रांनो, पॉवर प्लांट यांनी बनवलेला आहे. तर हे पॉवर प्लांट काय आहे, एक ख्रिसमस निमित्त त्यांनी हा एक ख्रिसमस ट्री
अशी कन्सेप्ट बनवलेली आहे. आणि यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, खालून फॅन आहेत, या फॅनमुळं हे वरचे जे छोटे छोटे फॅन आहेत हे फिरत आहेत आणि त्यातून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते आणि त्यानंतर त्या लाईट लागत आहेत. ही बघा वरचे ज्या लाईट आहेत त्या चालू पण देखील होत आहेत. म्हणजे जसं जसं एनर्जी जनरेट होईल त्यानुसार त्या लाईट चालू होतात, बंद होतात. तर हे जे फॅन आहेत हे खालून त्यांनी फॅन लावले. पण सांगायचा उद्देश हा आहे की विंड एनर्जीचा यूज कसा करता येईल. विंड एनर्जी नंतर हे वरचे फॅन फिरतात आणि त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर आता हे इंडोर असल्यामुळं त्यांनी खालून त्याला फॅनने हवा दिलेली आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ख्रिसमस निमित्त क्रिसमस ट्रीचं स्ट्रक्चर बनवलं आहे. तर हे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आहे. या ठिकाणी जगभरातील सर्व गोष्टी त्यांनी इथे आणलेल्या आहेत. ज्या पुरातनकालीन अवशेष आहे किंवा वस्तू आहेत किंवा राजे महाराजे यांच्या वापरातल्या वस्तू असतील किंवा त्यांचे स्टॅच्यू वगैरे जे काही असेल ते सगळं इथे आहे. आणि जगभरातील सर्व गोष्टी आपल्याला ह्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. तर आपला त्यावर देखील एक व्हिडिओ आहे, तो देखील आपल्या पेजवर येणार आहे. तर मित्रांनो, ही कन्सेप्ट त्यांनी ख्रिसमस ट्रीची कन्सेप्ट एक वेगळी कन्सेप्ट इथे मांडली आहे. तर चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद. तर मित्रांनो, हे म्युझियम आपलं पूर्ण फिरून झालेलं आहे. ऐतिहासिक गोष्टी तुम्ही सर्वांनी बघितल्या, कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम जगभरातील सर्व वस्तू आहे. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील सर्व ऐतिहासिक वस्तू वेगवेगळे व्हिडिओ करून टाकलेले आहेत, ते बघायला विसरू नका. सर्व पेजवर आहेत. सर्व ऐतिहासिक वस्तू येथे आहेत. जगभरातून विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येतात. टुरिस्ट देखील. अतिशय प्रचंड मोठं हे म्युझियम आहे आणि त्याची वास्तू देखील फार मोठी आहे. हे बघा, आपण बघू शकतो एवढी मोठी वास्तू आहे. 3 मजली आहे. काय 3 मजली वास्तू आहे आणि जुनी वास्तू आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच फॉलो करा. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.